दलता दलता देवाला आवाज देते, येई गा तू माया बापा, येई गा तू माया बापा, पंढरीच्या राया, तुझं विनशीन वाट शीन झाली काया. कधी कोडी रागात, कधी मारवा रागात, खूप चाली येतात, आता वेळ कमी आहे, असं चाली म्हणता म्हणता दळण करता करता देवाला आवाज द्यायची, मला तुझ्याकडे यायला वेळ नाही म्हणायची. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमाई चंद्रभागा आवाज द्यायची. ये रे देवा, ये रे पांडुरंगा. झोपायला 12 वाजायचे, उठायला 3, झोपायला 12, उठायला 3. परिणाम आपला सिद्धांत असा आहे की साधून मंदिरातला देव घरी आणला. झोपायला 12 वाजायचे, उठायला 3. परिणाम काय झाला, तिच्या केसामध्ये वा झाले. वा तुमच्याकडं वा होतात का? वा केस नाही, बंद झालं. आता कशाचे वा मारा, आता एवढं कामच राहिलं नाही बाबा. मनसर भागातले नारायणगाव मनसर, तिकडे मी सप्त्याला जाईल. सप्त्याला तिकडे गेलो ना, त्या काळातली ती मासवडी करतात तुमच्याकडे, जुन्या म्हाताऱ्या माऱ्या. 25-25 माणसाचं कुटुंब एकत्रित राहणारा भाग आहे यांचा भागात. नारायणगाव मनसर भागातली महाराज इथे 50 कुटुंबाचं घर असतं आणि 50 कुटुंबाला एक म्हातारी सांभाळते. एक म्हातारी उठते 4ला, झोपते रात्री 12ला. परिणाम तिच्या अंगातून त्या घामामुळं तिला उवा व्हायची. आता कशाचा मेडिकल शॅम्पू आला, ते राहिलं नाही, कामच तेवढं राहिलं नाही. आता झोपाय खूपच एवढी महाराज कामच काही होऊ शकत नाही. त्या उवा झाल्या आणि जनाबाईच्या केसामध्ये त्या उवा आहेत ना, तिला जी 2-3 तासाची झोप मिळायची का, त्या पण होऊ द्यायला. त्या वा अंगावर यायच्या, ऐका ऐका. आणि रात्रीची तिला ज्वर भरला, ताप भरला आणि झोपायला जे 12 वाजायचे का, झोपच नाही होत तिला. आणि मग आता विठ्ठलाला काळजी पडली ना, पांडुरंगाला काळजी पडली. माझ्या जनाला आई नाही, माझ्या जनाचा बाप निघून गेलाय, 14 माणसाचं दळण दळते, माझं भजन करते, मला आवाज देते. झोपायला 12 वाजतात, उठायला 3. मग विठ्ठलानं शंकर बाबा रात्रीच्या 2:30 वाजता वीट सोडली. रात्री 2:30ला, कारण ती 3ला उठायची ना. विठ्ठलानं 2:30ला वीट सोडली. नाना पांडुरंग रुक्मिणीच्या महलात गेले आधी कल्याणराव, आणि तिथं पोहोचल्यावर बरं का, ते रुक्मिणीची भारीतली साडी नेसला पांडुरंग. विठाबाई झाला. विठ्ठल नकोय, ओ मारायला विठ्ठलाचं काम नाही, विठाबाई लागते. विठाबाई झाला आणि विठाबाई होऊन बरोबर 2:45ला रुक्मिणीच्या महलात आला. आपल्या ते जनाबाईच्या झोपडीवर आला. तिची चूल पेटवली, गरम पाणी तयार केलं. माझ्याकडे बघा, थोडंसं गार पाणी त्याच्यात टाकलं, जनाबाईला स्नानगृहात आणलं, आपल्या हातानं तिच्या केसावर पाणी घातलं, सगळे केस धुवून काढले. तरी काही वा राहिल्या. आपल्या संभाजीनगरला मुकुंदवाडीमध्ये पुढे गेलात तर मग ते नवीन मॉल झालाय तिकडं, त्याच्या आणखी खालून कुठंही गेलात तर 10च्या 4 फण्या येतात, हरमाल 10 रुपये. त्याच्यातल्या 4 फण्यापैकी 2 फण्या तयार केल्या. माझ्याकडे बघा, जनाबाईच्या केसात फणी घातली, फणीनं केसातल्या वा बाजूला केल्या, तरी अशा बारीक बारीक लिखा राहिल्या. लिखाच म्हणतात ना आजी, हा लिखा राहील. फणी फेकून दिली. माझ्याकडे बघा, आता विश्वाच्या मालकानं जनाबाईच्या केसात उजव्या हाताचा अंगठा घातला. संतोष महाराज थोडा माईक जवळ घ्या, पुढीच्या नख चाटीमध्ये घाला, चाटीमध्ये ऊ मारायची आपल्याला. बघा जमते का आम्हाला, लक्ष द्या. विश्वाच्या मालकानं हा अंगठा जनाबाईच्या केसात घातला. नाना या अंगठ्याच्या नाकानं एक आताच मोठा एक वशी बाजूला काढायचा. चांगलं एकदा तिच्याकडे बघायचा. माझ्या जनाबाईच्या केसात जाते होय असं म्हणायचा. हा डाव्या हाताचा अंगठा तयार ठेवायचा. या नखावरची हू रागानं या नखावरती मांडायचा आणि रागानं तिला वा जमले ठेवतात, रोजाने ठेवतात रोजाला. अहो साखरे महाराज नाही, हे संतोष महाराज नाही. मग ज्याच्यासाठी कीर्तन चाललंय तो विश्वाचा मालक. नखदंताची करुणी फणी नाहू गाली तो चक्रपाणी, साजनी घाला गवे साजनी घाला गवे साजनी घाला गवे माझी घाला साजनी
Oh